मला तर काय कळनाच काय झालंय. घडी घडीला ही शीतल वेगळं वागतीया. नीलम, तू तिच्यावर लक्ष ठेव बर का. अक्का, अहो माझं आणि सुमनचं आमच्या दोघींचं बी तिच्यावर चांगलं लक्ष आहे. सुमन नको, तीच तिला पाठीशी घालती. तूच लक्ष ठेव तिच्यावर. वय एक तर तिचं काय चाललंय तेच कळना, आणि ते हर्षवर्धन पण सारखा सारखा घरी येतोय. उगाच चर्चेला कारण नको. पण आपली शितली असं काय करल असं मला नाही वाटत. चुका विचारून होत नसत्यात. मी तुला सांगते तेवढंच ध्यानात ठेव. आजा, अरे इकेच्या आईची तब्येत कशी आहे? हाय आता बरी आहे. हा. आजा, बेळगावला गेला होतास वे? वय अरे मग घरी सांगितलं नाहीस? हा, ते जरा गडबडीत राहिलं. अरे काय गडबडीत राहिलं? इथं आम्हाला काळजी लागून राहिली होती ना. तू कुठं जातोयस, काय करतोयस हे आम्हाला कळायला नको होय? अरे विक्याबरोबर कोण नव्हतं म्हणून गेलो होतो. ती सगळं ठीक आहे, पण सांगून जायचं ना. हा, आलोच. हो, जी काही ती इच्छा येत नाही बाई. आता आणखीन काय विचारायचं? ती पवाराची पोरगी का होती ती विचारायचं होतं. अगं, ती विचारायची काय ही वेळ आहे का? कधी येणार आहे तुमची येळ? हातात न गेल्यावर का ती पवाराची माणसं घरात येऊन दंगा करायला लागल्यावर? हे बघ पुष्पे, मी नानांकडे चौकशी केली. त्यांना माहितीये शीतल बेळगावला गेली ती, आणि ती स्वतः गेली नाही, नानांनीच पाठवलंय तिला. अहो पण ती गेली ना अजिंक्यन बरोबर. हे बघ पुष्पे, मला नाही वाटत त्या दोघांच्यात तसं काय असेल म्हणून. आणि तसं काय असतं तर नानांनी पाठवलं असतं का तिला? तर नाना नाही विचारूनच करणार आहेत होय ती. हे बघा, तुम्ही आता अजिंक्यनं बोलायला पाहिजे होता. अगं पण ही येळ आहे का ही विचारायची? तो आलाय कुठनं काय कळतं का नाही तुला? आणि आले आले असले विषय घेते तू. असंच करा, प्रत्येक गोष्टीत पालत घाला, आणि डोक्यावरनं पाणी चाललं ना ती या बोंबलत. मला सांगा, रोज तुम्ही नाना बरोबर असता ना? हो. एकाच जागी काम करता ना? अहो मग ह्या कारणानं तुम्ही अडचणीत यायला नका ना, म्हणून म्हणते मी. नंतर बोलू आपण त्याच्यावर. नंतरच बोला, त्यावरती पवाराची पोरगी आहेच बोलायला. काय ग जेडे? आता हिला काय झालं आणखीन? काय माहित, घरात कुणाला ना काय बोलायची सोयच राहिली नाही. जी ती आपल्या मनाला येईल ना तसंच वागतात. शीतल, ए शीतल, खाली ये जरा. काय ग? मला बोलायचंय तुझ्याशी. आता इमान जर का आली आहे तर आले, थांब आले. काय ग जेडी, तूच आहेस ना मांजर? म्हणजे तूच आहेस बोक्याची मांजर. हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना बोका बोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस हे मला कळलंय. मी म्हणजे
तुझा ना आमच्या अजिंक्यचं सुरू आहे हे मला कळलंय. हटे, असलं काय नाही. आता खोटं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलंय? सांगायला कशाला पाहिजे? मला काही दिसत नाही बे. आता उगाच नाटक करू नकोस हा. मला सगळं कळलंय. काय कळलंय? आधी तू म्हणालीस की आमचा अजिंक्य तुझ्या माग लागल्यात. पर घरापर्यंत आली होतीस दंगा करत. तेव्हा लागलाच होता की, पण त्याचं एक काम होतं म्हणून. कळलं की काय काम होतं ते. हा काय नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही, पण आतनं काय? आतनं तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? होय, भेटलो की. कशाला भेटला होता? तू उगाच त्यांना नादाला लावू नकोस हा. ते असल्या भानगडीत पडणारे नाहीत. हे तुझं काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आमच्या कामासाठी भेटलो नव्हतो. मग कुणासाठी भेटला होता? अगं मी तुला सांगितलं होतं ना की पूजाचं ना आजाचं काहीतरी चाललंय. ते सगळं खोटं आहे. खोटच आहे. त्या दोघांचं असलं काय नाही. खरं तर पूजा इकेची गर्लफ्रेंड आहे. काय? होय, मला वाटलं होतं पूजा आजाची गर्लफ्रेंड आहे, पण तसं काय नाही. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही का भेटला होता बागेत? अगं इकेला न पूजाला भेटायला मिळावं ना म्हणून आम्ही गेलतो. का? त्यांचं त्यांना भेटता येत नाही वे? तू जरा शांतपणे ऐकशील का? तरच सांगते मी. बोल. अगं पूजाच्या घरचे लय डेंजर आहेत. तिला असं कुठे सोडतच नाहीत. जरी त्यानं पूजाबद्दल तिच्या घरी जरा बी कळलं ना तर लय धिंगाणा घालतील. म्हणून सगळ्यांपासून लपून छपून त्यांना भेटावं लागतं. आणि पूजाला घरून आणायचं काम मी करते, म्हणजे त्यांना भेटता येईल. असं आहे वे? मला वाटलं तुमच्या दोघांतच काहीतरी आहे. पण काय ग, तू बेळगावला कशाला गेली होतीस? ते काय मी आजसाठी गेलते वय? इकेला सोडायला गेलते. बर, आता कळलं ना सगळं? अनैक, इकेनं पूजाबद्दल कोणाला सांगू नका जा. तुला आजाची शपथ आहे. हो, मला काय करायचं त्या पूजा आणि विक्रमचं? माझा संबंध फक्त आमच्या अजिंक्यांशी आहे. आणि हो, तू आमच्या अजिंक्यांपासून जरा लांबच राहा. त्यांच्या बरोबर दुसऱ्या कुठल्या पोरीचं नाव जोडलेलं मला अजिबात आवडत नाही. बर बाई. अवघड आहे बाबा. मांजर लयच पेटलीये. मला वाटलं पोच करते का काय. बोक्या, लय अवघड आहे तुझं. सांभाळून राहा बाबा.